आपल्या सोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील देखील आहेत। रुपालीताई, हे सगळे हिंसाचाराचे प्रकार घडतात, दगडफेक होते, तणाव निर्माण होतो आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचते। या सगळ्या संदर्भातली काय प्रतिक्रिया आपली? नागपुरात ही घटना घडलेली आहे। एक तर लक्षात घ्या, शिवजयंती आहे, मुस्लिम बंधू भगिनींचा रमजान हा पवित्र महिना चालू आहे। हे जे कोणी करते, लक्षात घ्या, ज्यांनी कुणी हा समाज अशांत करण्यासाठी ही जी दंगल घडवली किंवा नागपूरमध्ये जे काही रचलेलं आहे त्यांना कुणालाही सोडणार नाही। कारण का हे जाणीवपूर्वक मुद्दामून घडवण्यात येत आहे। याच्या मागे कोणाचा हात आहे, कोणी केलेलं आहे, हे आधीचं सरकार नाहीये, हे महायुतीचं सरकार आहे, हे शाहू फुले आंबेडकर यांना मानणारं सरकार आहे। त्याच्यामुळे ज्यांनी कुणी हे नागपूरमध्ये ही घटना केलेली आहे, जी दंगल घडवली आहे, त्यांना कुणालाही सोडणार नाही। कारण का आता कोणावर थेट आरोप करण्यापेक्षा याच्या मागचा हात कुणाचा आहे आणि कुठले सरकार, म्हणजे आता मी जी काही बाईट ऐकत होते, कोणाला वाटेल की आपल्या शहरामध्ये ही दंगल झाली पाहिजे। ठीक आहे, राजकीय लोकांनी कुठेतरी त्यांचं ते वक्तव्य जरी केलं असेल तरी ते वक्तव्य त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा त्याची मतं सांगितलेली आहेत, त्याला सहमत आहेत का नाही आहेत। म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांनी आणि हे जे कोण दंगलखोर आहेत त्यांनी अजिबात समाजात अशांतता पसरवू नये। ज्यांनी कुणी हे रचलेलं आहे त्याला एकालाही सोडण्यात येणार नाही। कायदेशीर कठोर कारवाई यांच्या सगळ्यांवर होणार आहे, मग त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचे नेते असू द्यात किंवा कार्यकर्ते असू द्यात। ठीक आहे रुपालीताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।